नमस्कार, मी सागर जोशी. TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. गोरगरीब महिलांना लक्षात घेऊन सुरू केलेली सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण गेल्या काही दिवसांपासून वादात सापडली आहे. आता तर या योजनेचा लाभ सरकारी महिला कर्मचारीच घेत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे यांना कसली कमी असा प्रश्न उपस्थित होतोय. पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट. गेल्या काही दिवसांपासून सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असणारी लाडकी बहीण योजना कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवरून चर्चेत आहे. आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवल्याचा आरोप आणि आता लाभ घेत असणाऱ्या 2652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांची चर्चा. राज्यात नवीन सरकार येण्याआधी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केला होता. लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी केल्यानंतर अनेक महिला अपात्र असतानाही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले. मात्र आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीच घेतल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर 1,60,559 महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 2652 महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचं समोर आलंय. ऑगस्ट 2024 पासून एप्रिलपर्यंत म्हणजे 9 महिन्यात प्रत्येकी 13,500 रुपये घेतले. याचा अर्थ 3,58 लाखांची कमाई त्यांनी केली आहे. तर अजून 6 लाख महिला कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान निकषात न बसणाऱ्यांचा अर्ज बाद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. लाडकी बहिणीच्या निकषात नसलेल्या काही लोकांनी अर्ज करून त्या काळामध्ये याचा लाभ घेतलेला आहे माहिती असल्यामुळेच आम्ही सातत्याने या संदर्भात काही चौकशी करतो आहोत. त्यातनं जे लोक अशा प्रकारे आम्हाला सापडतात त्यांना आम्ही कमी करतो. आता या संदर्भात अजून काम पूर्ण व्हायचं. अजून काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती आम्ही देऊ. तर तपासणीमध्ये निकषात न बसणाऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलंय. जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर अशा महिलांना कोणताही लाभ देण्यात आलेला नसल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलंय. लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण आणि नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत देखील ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास 2 लाख अर्जाची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे 2,289 सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे. लाडक्या बहिणी बनून पैसा उचलला त्यांच्याकडून 3,58 लाखांची वसुली करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान सरसकट देणार म्हणणारं सरकार आता अन्याय का करतंय असा सवाल पेडणेकरांनी विचारलाय. 1500 देणार आणि गवगवा 4 कोटींचा केला असं म्हणत पेडणेकरांनी टीका केली आहे. तर गरीब महिलांसाठी ही योजना होती. आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्यांनी लाभ घेऊ नये. कोणतीही वसुली केली जाणार नसल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय. ज्यांनी लाडक्या बहिणीचा मोठा गवगवा केला, 4-4 करोड रुपये त्याच्यावर खर्च केले तो गवगवा करण्यासाठी सरसकट. मग आता सरसकट जर त्यांनी भरले तर आता तुम्हाला काय लागते का? त्यांच्यावर आता अन्याय का? सरकारी तेव्हा का नाही सांगितलं की सरकारी कर्मचाऱ्यांनी भरू नका म्हणून? सरसकट हे वाक्य होती. त्या देणार 1,500 रुपये गवगवा केला 4-5 कोटीचा आणि लोकांना भुलवलं. काय वसुली करण्यात येईल? नाही, याची वसुली करण्यात येणार नाही. तर मग एखादी घोषणा जर सरकारने केली असेल तर त्या घोषणेचं गांभीर्य लक्षात घेऊन ती योजना पूर्णत्वाला नेणं हे सरकारचं काम आहे. मग त्याच्यासाठी थोडासा फायनान्शियल तुम्हाला जो काही वाटतोय क्लच आलेला तो येणारच आहे. परंतु ही योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणीला पैसे दिले जातील. म्हणून त्याच्या कोणत्या विभागावर काय परिणाम होतोय यापेक्षा त्या लाडक्या बहिणीला पैसे मिळतात का हा सरकारचा मेन उद्देश आहे. माहितीनुसार 8,85,000 महिलांनी सरकारच्या 2 योजनांचा लाभ घेतलाय. 8,85,000 महिलांनी नमो शेतकरी योजना
आणि लाडकी बहिणी योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेतल्याचं उघड झालंय। यात केंद्र आणि राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेत प्रत्येकी 6,000चा म्हणजेच वर्षाकाठी 30,000 रुपये घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतल्याची बाब समोर येताच काही राजकीय नेत्यांकडून वसुली करण्याची मागणी करण्यात आली आहे, तर काहींनी सरकारी नोकरीवर असणाऱ्या महिलांचे अर्ज मंजूर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान काही तक्रारी आल्यानंतर तपासणी करून निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र केल्याचं सुनील तटकरे म्हणाले। शासकीय कर्मचारी एखादी महिला असेल ती जर लाभ घेत असेल लाडल्या बहिणीचा तर अतिशय चुकीचं आहे। राज्य शासनाने त्यांच्याकडनं पैशाची वसुली केली पाहिजे। त्यावेळेला ऑनलाईन ते अर्ज होते, त्याच्यात निकषामध्ये पात्रताही त्या ठिकाणी होती, पण त्याच्यानंतर ज्या वेळेला लक्षामध्ये आलं त्यावेळेला त्याची छाननी वेगवेगळ्या स्तरावरती सुरू केली आणि मग ज्यांनी पुढे लाभ घेतला असेल पण ज्या निकषामध्ये बसत नव्हते ते आपोआपच अपात्र त्या ठिकाणी ठरलेले आहे। खरं तर सरकारने याचे क्रायटेरिया योजना जाहीर होतानाच डिक्लेअर केलेले आहे आणि ज्या ठिकाणी असे क्रायटेरिया डावलून ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे दिले असतील, ज्या अधिकाऱ्यांनी मंजूर केले त्या अधिकाऱ्याच्या वेतनामधून हे कपात केली पाहिजे। लाडक्या बहिणीला धक्का लावता कामा नये। लाडकी बहीण योजना ज्यांच्याकरता सुरू केली त्या आहेत म्हणजे घरकाम करणाऱ्या आपल्या महिला भगिनी, अगदी हातमजुरी करणाऱ्या महिला भगिनी, त्यांना आर्थिक सक्षम करण्याकरता सरकारकडून असलेली ती थोडीफार मदत आहे। फार मोठी मदत नाही पण थोडीफार मदत आहे। 1500 रुपये म्हणजे गोरगरीब माणसाकरता मोठे असते, पण त्यामध्ये सरकारी कर्मचारी महिला भगिनी असतील तर 100% ही गोष्ट झालीच पाहिजे। या मताचा मी आहे की त्यांना सरकारचा पगार पण मिळतो, मग त्यांना लाडकी बहिणीची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या स्कीमचा फायदा घेतला असतील, मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही, त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल। निकष आणि अटी असतानाही गोरगरीब महिलांसाठी सरकारनं सुरू केलेल्या या लाडकी बहिणी योजनेत सरकारी महिलांनी हात धुवून घेतल्यात। गलेलठ्ठ पगार असूनही अवघा 1500 रुपयांचा मोह त्यांना आवरता आला नाही। यावर सर्वच ठिकाणांवरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्यात। निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सुरू केल्यानं मागेल त्याला योजना लागू करण्यात आली। निवडणुका संपल्या आणि सरकारनं आता मात्र पडताळणी करायला सुरुवात केली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असं शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं। मिळालेल्या माहितीनुसार लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचारी वर्ग 3 आणि वर्ग 4च्या श्रेणीत काम करतात। अजून 6 लाख महिला कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीनं तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाग्यश्री कुलकर्णी, TV9 मराठी, मुंबई।